ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला आता काही वेळातच भेट देणार आहेत। राज ठाकरे इथं समाधी स्थळावर येऊन श्रद्धांजली वाहणार आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त वडू तुळापूरमध्ये आता तैनात करण्यात आलेला आहे। मनसैनिकही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। काही हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। राज ठाकरे यांचा जो ताफा आहे तो पुण्याहून काही वेळापूर्वीच निघालेला होता आणि आता काही मिनिटांमध्ये राज ठाकरे वडू तुळापूरला पोहोचतील असं समजतं आहे। इथं येऊन ते छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर येऊन त्यांना श्रद्धांजली वाहणार आहे। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी तिथली क्षणाक्षणाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतायत। वैभव, राज ठाकरे वडू तुळापूरमध्ये दाखल व्हायला आणखी किती वेळ लागणार आहे, काय माहिती मिळाली आहे का? अजिंक्य, साधारण 10 मिनिटांमध्ये राज ठाकरे या ठिकाणी पोहोचतील असं कळतंय। लोणीकंद त्यांनी पास केले। आपण या उजव्या बाजूला प्रवेशद्वार आहे, या प्रवेशद्वारावर पाहू शकतो मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती केलेली आहे। पोलीस जे आहेत पोलीस गेटवरती येऊन थांबलेले आहेत आणि काही वेळामध्ये अगदी काही क्षणामध्ये मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते इथे येतील। इथे इतर जे लोक आहेत त्यांना बाजूला करायचं काम पोलिसांकडून सुरू आहे। मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा गर्दी केलेली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांची एक SRPची पूर्ण प्लॅटून जी आहे ती डिप्लॉय करण्यात आलेली आहे आणि वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा राज ठाकरे यांच्या स्वागताला आलेले आहेत। मिलिंद एकबोटे जे आहेत हिंदू एकता आघाडीचे पुण्यातले वादग्रस्त नेते ते या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचे अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि इथं त्यांच्याही वतीनं राज ठाकरेंचं स्वागत केलं जाईल। या सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी आतमध्ये एकही गाडी न सोडायचा निर्णय घेतला। केवळ राज ठाकरे यांची गाडी थेट आतमध्ये येईल, कारण अत्यंत चिंचोळा रस्ता जो आहे तो मुख्य मार्गापासून आहे। नगर रस्त्यापासून साधारण 3 ते 4 किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर वढू गावात ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर संभाजी महाराजांची ही समाधी आहे। या सगळ्या परिसराचा एकूण आढावा जो आहे, माहिती जी आहे ती राज ठाकरे घेतील। त्यानंतर समाधी स्थळावरती इथं हार फुलं वाहिली जातील त्यांचं स्वागत झाल्यानंतर आणि त्यानंतर या परिसराचा आढावा घेऊन राज ठाकरे हे पुन्हा औरंगाबादकडे मार्गस्थ होतील। गेल्या अनेक वर्ष राज ठाकरे इथे यायचं नियोजन करत होते, मात्र ती वेळ जुळून येत नव्हती असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे मनसेच्या। मात्र आज प्रत्यक्षात ती वेळ जुळून येते। या सगळ्या एकूण औरंगाबादच्या सभेची वातावरण निर्मिती करण्यामध्ये राज ठाकरे यशस्वी ठरत आहेत असं दिसतंय। याचं कारण सकाळी 100 ते 150 गुरुजींनी त्यांचं त्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद दिल्यानंतर ते तिथून निघाले आणि इथं वढूमध्ये येऊन आता ते प्रत्यक्ष संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतील आणि मग इथून ते औरंगाबादच्या दिशेनं रवाना होतील। पूर्ण त्यांच्या एकूण हिंदुत्ववादी राजकारणाची जी लाईन आहे त्या लाईनवरती नेण्याचा हा सगळा प्रयत्न, त्यासाठीची जी वातावरण निर्मिती आहे त्यासाठी या सगळ्या दौऱ्यामधल्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित नियोजित करण्यात आलेल्या आहेत। संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन हाही त्याचाच एक भाग आहे। अजिंक्य, बिलकुल वैभव, असेच आमच्या सोबत तुम्ही जोडलेले राहा। आपण आपल्या स्क्रीनवर उजव्या बाजूला ही जी दृश्य पाहतो आहोत, राज ठाकरे यांचा ताफा आता समाधी स्थळाच्या बाहेर पोहोचल्याचं समजतं आहे। थोड्याच वेळात राज ठाकरे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देतील। मोठ्या संख्येनं मनसैनिक वडू तुळापूरमध्ये दाखल झालेले होते आणि राज ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्याची देखील तयारी मनसैनिकांनी केलेली होती। आपण ही लाईव्ह दृश्य आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। राज ठाकरे यांचा ताफा आता वडू तुळापूरमध्ये पोहोचलेला आहे। थोड्याच वेळात राज ठाकरे समाधीस्थळी पोहोचणार आहेत। छत्रपती संभाजी महाराजांना ते श्रद्धांजली वाहतील आणि यावेळेला मोठ्या संख्येनं मनसैनिक देखील उपस्थित असल्याचं आपण पाहतो आहोत। मनसैनिकांच्या गाड्या देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असल्याचं आपण पाहतो आहोत आणि राज ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्याची तयारी देखील वडू तुळापूरमधल्या मनसैनिकांनी केलेली होती। आपण ही सध्या लाईव्ह दृश्य आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। थोड्याच वेळात राज ठाकरे समाधीस्थळी भेट देतील। यातची महत्त्वाची घडामोड, महत्त्वाची अपडेट आपण पाहतो आहोत। राज ठाकरे आता काहीच वेळात संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देणार आहेत। त्यांच्या गाड्यांचा ताफा वडू तुळापूरमध्ये दाखल झालेला आहे आणि मोठ्या संख्येनं मनसैनिक समाधीस्थळी
राज ठाकरे यांची वाट पाहता आहेत। मनसैनिकांनी नियोजन देखील त्या पद्धतीने केलेलं आहे। आपण आपल्या स्क्रीनवर ही जी दोन दृश्य पाहतो आहोत, स्क्रीनच्या डावीकडे समाधी स्थळाच्या बाहेरची दृश्य आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला गेलेला आहे। राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी देखील मागवली गेलेली होती। कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी पुरेपूर खबरदारी घेतलेली आहे। स्क्रीनच्या उजवीकडची दृश्य ही ताजी दृश्य, लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा समाधी स्थळाच्या दिशेने जात असल्याची ही दृश्य न्यूज 18 लोकमतवर राज ठाकरे यांच्या या सगळ्या दौऱ्याची क्षणाक्षणाची अपडेट आपण पाहू शकणार आहात। आमचे प्रतिनिधी तुम्हाला या संदर्भातली क्षणाक्षणाची अपडेट पोहोचवतायत। आता अवघ्या काही मिनिटांमध्ये राज ठाकरे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी पोहोचतील। ही दोन दृश्य आपल्या स्क्रीनवरची, स्क्रीनच्या उजवीकडचं दृश्य राज ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्याचं लाईव्ह दृश्य, थेट दृश्य आपण पाहतो आहोत। ज्या ज्या मार्गांवरून राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा जातो आहे त्या ठिकाणी मनसैनिक मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत करतायत। मात्र आता थोड्याच वेळात वडू तुळापूर इथं राज ठाकरे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाकडे येणार आहेत। त्या ठिकाणी महाराजांच्या समाधीस्थळी येऊन ते श्रद्धांजली वाहणार आहेत। पोलिसांनी जो मार्ग आखून दिलेला आहे त्याच मार्गावरून राज ठाकरे यांचा ताफा जाणार आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे या संदर्भातली अपडेट आपल्याला देत आहेत आणि पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडे जाऊयात। थोड्याच वेळात राज ठाकरे त्या ठिकाणी दाखल होणार असल्याचं देखील समजतंय। वैभव, काही वेळापूर्वी मनसैनिकांची गर्दी काहीशी कमी होती, मात्र आता राज ठाकरे यांचं आगमन होणार असल्याच्या अनुषंगानं गर्दी वाढल्याचं दिसतंय। वैभव, काय नेमकी तिथली सध्याची परिस्थिती, काय वातावरण? अजिंक्य, कार्यकर्ते जे आहेत त्यांची गर्दी वाढते आणि महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी समोरचा सगळा परिसर जो आहे गेटच्या समोरचा तो रिकामा करायची सुरुवात केली आहे। ग्रामस्थ जे आहेत तेही मोठ्या उत्सुकतेनं या ठिकाणी आलेले होते, मात्र पोलिसांनी त्यांनाही बाजूला जायला सांगितले आणि आपण पाहतोय सगळेजण समाधी स्थळाच्या आतमध्ये, गेटच्या आतमध्ये जाण्याच्या सूचना ज्या आहेत त्या त्यांना देण्यात आलेल्या होत्या। त्यामुळे सगळेजण समाधी स्थळाच्या आतमध्ये जात आहेत। राज ठाकरेंची गाडी ही त्यांच्यासोबत ते आणि आणखी एक गाडी, अशा केवळ 2 ते 3च गाड्या ज्या आहेत ते थेट आतमध्ये इथं समोर आपल्या कॅमेऱ्याच्या येऊन थांबतील आणि इथून राज ठाकरे हे समाधी स्थळाकडे आतमध्ये जातील। या सगळ्या एकूण पार्श्वभूमीवर गर्दी जी आहे ती मोठी इथल्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे केवळ मनसेचे कार्यकर्ते नाही आहेत, वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते इथं आलेले आहेत। पोलिसांची मोठी कुमक आहे। ग्रामीण पोलिसांनी खरं तर हे कोऑर्डिनेशन काहीच अवघड असतं। शहरातून निघून थेट राज ठाकरे यांना जो मार्ग आखून देण्यात आलेला होता त्याच्यामध्ये वडू तुळापूरची वाढ झाल्यानंतर ग्रामीण पोलीस आहेत ते ॲक्शनमध्ये आले। त्यांची एक RCPची प्लॅटून जी आहे ती इथं डिप्लॉय करण्यात आलेली आहे। यापूर्वीच संभाजी महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात आलेली होती आणि आता पोलीस अधिकारी आणि RCPची एक प्लॅटून जी आहे ती बंदोबस्तावर या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। नियोजनामध्ये कार्यकर्ते जे आहेत त्याच्यामध्ये महिला, पुरुष सगळे मोठ्या संख्येने आणि गेले कित्येक वर्ष राज ठाकरे हे इथे येण्यासाठी प्रयत्न करत होते, म्हणून पण मात्र त्यांचं नियोजन जे आहे ते होत नव्हतं। आज अखेर त्यांच्या एकूण हिंदुत्ववादाच्या राजकारणाची जी लाईन आहे त्याला योग्य अशा स्वरूपाची नियोजनातला हा टप्पा आहे असं म्हणावं लागेल। याचं कारण सकाळी 100 ते 150 गुरुजींनी त्यांना शुभ आशीर्वाद दिले। त्यानंतर ते औरंगाबादला जाताना रस्त्यामध्ये संभाजी महाराजांची समाधी आहे तिथं ते आले। प्रचंड मोठी वातावरण निर्मिती त्यांनी केली आहे। जवळपास 100-150 गाड्या घेऊन त्यांचा ताफा जो आहे तो औरंगाबादच्या दिशेने चालला आणि आता ते इथे येतील। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसाठी किंवा एकूण धर्मवीर ही संभाजी महाराजांची जी पदवी आहे त्या पदवीसाठी संभाजी महाराजांच्या समाधीला दर्शन घेण्याचा टप्पा जो आहे तो या नियोजनामध्ये त्यांनी ॲड केला किंवा त्याला या
दौऱ्याच्या नियोजनामध्ये आणण्यात आलं आणि त्यामुळे वातावरण निर्मिती जी अजून ती मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळते. इथे हवेली तालुक्याचे कार्यकर्ते जे आहेत ते इथं मोठ्या संख्येनं आलेले आहेत. इथले विभाग प्रमुख असतील किंवा पदाधिकारी असतील अनेक ते मोठ्या प्रमाणावरती आलेले आहेत आणि राज ठाकरे यांच्या स्वागताची तयारी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या कार्यकर्त्यांनी भगवी शाल असेल किंवा हार आणि फुलं असतील समाधीवर वाहण्यासाठी याची तजवीज करून ठेवलेली होती. त्यासोबत हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील, आसपासच्या गावांमधले ग्रामस्थ ज्यांना ज्यांना याची कल्पना आहे आज राज ठाकरे इथे येणार आहेत, माध्यमांवरती बातम्या बघितल्यावरती आसपासच्या गावातले ग्रामस्थ जे आहेत ते सुद्धा मोठ्या संख्येनं इथं आलेले आपल्याला दिसत आहेत. काही वेळामध्ये म्हणजे पुढच्या 4 ते 5 मिनिटांमध्ये राज ठाकरेंचं इथे येणं अपेक्षित आहे. त्यांनी महामार्गावरून वडूच्या दिशेनं वळण घेतलेलं होतं आणि बाकीच्या गाड्या ज्या आहेत त्या तिथंच थांबवण्यात आलेल्या होत्या आणि राज ठाकरे त्यांच्या सोबतच्या 2 ते 3 गाड्या ज्या आहेत त्या केवळ आतमध्ये सोडण्यात आलेल्या. इथून आतमध्ये वडूगावच्या वेशीवरून आतमध्ये येण्यापूर्वी केवळ 2च गाड्या आतमध्ये सोडल्या जातील असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. बाकीच्या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या आणखी बाहेर थांबवण्यात येतील आणि त्यानंतर थेट राज ठाकरे स्वतः इथे येतील. त्यापूर्वी कोरेगाव भीमाला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली होती. तिथं काही वेळासाठी राज ठाकरे हे खाली उतरले होते. त्यांनी सत्कार जे आहेत ते स्वीकारले. कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलेलं होतं कोरेगाव भीमामध्ये आणि आता थोड्या आडवाटेला असलेल्या या वडूच्या रस्त्याला त्यांना आतमध्ये यावं लागते. त्यामुळे पुढच्या 4 ते 5 मिनिटांमध्ये राज ठाकरे इथे येतील हे नक्की. अजिंक्य. वैभव, आणि यापुढे राज ठाकरेंच्या सगळ्याच मोहिमेला हिंदुत्वाची किनार आहे आणि म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी, श्रद्धांजली वाहण्यासाठी राज ठाकरे आवर्जून येत आहेत पुण्याहून औरंगाबादला जात असताना. आणि या सगळ्याचे आपण क्षणोक्षणीचे अपडेट आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. एका दृश्यामध्ये आपण दाखवतोय वढूमधली चित्र, तिथे कशा पद्धतीनं बंदोबस्त आहे हे तर तुम्ही सांगितलंच. वढूमधले जे काही स्थानिक आहेत ते सुद्धा राज ठाकरेंच्या स्वागतासाठी तिथे जमलेले आहेत. आणि ही दुसरी उजवीकडची दृश्य आपण दाखवतोय ती राज ठाकरे यांचा ताफा पुण्याच्या दिशेहून जो रवाना झाला औरंगाबादच्या दिशेनं आणि मध्ये वढू या ठिकाणी ते थांबणार आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी म्हणून. आणि ही दुसरी दृश्य त्याच ठिकाणची आहेत. संपूर्णपणे आपल्याला राज ठाकरेंची गाडी सुद्धा दिसतेय आणि त्यांच्या सोबत असलेले असंख्य मनसैनिक सुद्धा. त्यामुळे आजचा संपूर्ण दिवस हा वाटेमध्ये त्यांचे जे कोणी मनसैनिक आहेत, त्यांचे समर्थक आहेत, यांच्याकडून स्वागत स्वीकारत राज ठाकरे पुढे औरंगाबादपर्यंत पोहोचतील. मात्र सध्या वढूमध्ये पोहोचायला आणखी किती वेळ आहे आणि तिथे पोलिसांचा तर बंदोबस्त दिसतोच आहे. आणि आता तिथे आल्यानंतर समाधीचं दर्शन घेऊन मग सत्कार स्वीकारून मग पुढे ते रवाना होतील. तुर्तास ही दोन दृश्य आहेत. एकीकडे वढूमध्ये कशा पद्धतीनं जय्यत तयारी आहे मनसैनिकांकडून राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी, दुसरीकडे उजव्या दृश्यांमध्ये आपल्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गाडी दिसते आणि त्यांच्या सोबत असलेला गाड्यांचा ताफा. कारण मनसैनिक पुण्यामधूनच त्यांच्या सोबत निघालेले आहेत आणि औरंगाबादपर्यंत जाणार आहेत. मात्र मध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होणारं स्वागत सुद्धा राज ठाकरे स्वीकारणार आहेत. कोरेगाव भीमा या ठिकाणी सुद्धा राज ठाकरे यांचं स्वागत झालं आणि तिथे कार्यकर्त्यांचं स्वागत स्वीकारल्यानंतर मग ते आता पुढे रवाना झालेत आणि आता थेट औरंगाबादमध्ये पोहोचेपर्यंत वाटेत देखील अनेक मनसैनिक त्यांच्या स्वागतासाठी थांबलेले आहेत. मध्ये वढू तुळापूर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी आता राज ठाकरे पोहोचलेले आहेत. थेट जाऊयात वैभव. श्वेता, राज ठाकरे यांचा ताफा जो आहे तो वडू तुळापूरला आलाय. आपण समोर गाडी पाहतोय. राज ठाकरे हे गाडीतून उतरतील. या ठिकाणी त्यांचं औक्षण केलं जाईल आणि त्यानंतर ते दर्शन घेतील समाधीस्थळी. मोठी गर्दी जी आहे ती त्यांच्या ताफ्यातल्या कार्यकर्त्यांचीच लगेच त्यांच्या भोवती झाली आहे आणि इथं स्वागत जे आहे ते स्वागत केलं जाईल. राज ठाकरे हे गाडीतच बसून आहेत अजून. ते खाली उतरतील आणि त्यानंतर संभाजी महाराजांच्या समाधीकडे ते जातील. राज ठाकरे गाडीतून उतरले आपण पाहतोय आणि इथं त्यांचं स्वागत औक्षण केलं जाईल गेटवर. पुढे जाऊन देऊ नका रे, पुढे जाऊन देऊ नका रे, तिकडे दोघं थांबा.
राज ठाकरे गाडीतून बाहेर पडले आणि इथं त्यांचं स्वागत जे आहे ते केलं जाईल. श्वेता, आपण व्हिज्युअल्स पाहतोय. हो, राज ठाकरे हे पुण्याहून निघाल्यानंतर थेट वडूला पोहोचलेले आपण पाहतोय. इथं औक्षण जे आहे, ते औक्षण राज ठाकरे यांचं केलं जाईल. कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या सोबत वडूला आलेले आहेत. इथं औक्षण जे आहे ते औक्षण केलं जाईल आणि इथून आतमध्ये राज ठाकरे हे समाजाकडे जातील. जी वैभव, आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वडूमध्ये पोहोचलेले आहेत आणि महिलांकडून औक्षण झाल्यानंतर आता ते पुढे जातील आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतील. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमत वरती आपण पाहतोय. राज ठाकरे यांचा संपूर्ण दौरा आणि त्याचे क्षणोक्षणीचे अपडेट तुम्हाला न्यूज 18 लोकमत वरती पाहायला मिळणार आहेत. त्याप्रमाणे आज सकाळी पुरोहितांचा आशीर्वाद संपादन करून राज ठाकरे आपल्या मोहिमेसाठी निघालेले आहेत आणि वाटेत वढू या ठिकाणी आवर्जून ते थांबले. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी, तिथे श्रद्धांजली वाहण्यासाठी. त्याचीच ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. मनसैनिक हे राज ठाकरे यांच्या सोबत संपूर्ण वाटेमध्ये त्यांच्या सोबत आहेतच आणि वडूमध्ये पोहोचल्यानंतर वडूतल्या स्थानिकांनी सुद्धा राज ठाकरेंचं स्वागत केलंय आणि तिथे त्यांनी राज ठाकरेंचं औक्षण करून आता पुढे ते समाधीचं दर्शन घेण्यासाठी जात आहेत. सगळी सिक्युरिटी, सगळे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. वढूतून थेट न्यूज 18 लोकमत वरती राज ठाकरे औरंगाबादकडे जात असताना वाटेत ते वढू या ठिकाणी थांबलेत छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी. हा मनसैनिकांची सगळी ही गर्दी आपल्याला दिसतेय, कारण राज ठाकरे वढूमध्ये येणार म्हटल्यावर इथले स्थानिक असतील किंवा मनसेचे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात त्यांच्या स्वागतासाठी जमलेले आहेत. आणि राज ठाकरेंचा हा संपूर्ण दौरा आणि त्याचे सगळे अपडेट आम्ही तुम्हाला दाखवतोय. 2 कॅमेरामधून ही दृश्य आहेत. एकीकडे वढू या ठिकाणी राज ठाकरे पोहोचले असताना त्यांचं स्वागत करण्यात आलंय वढूमध्ये आणि ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे, हे समाधी स्थळ आहे, तिथे आज जाण्यापूर्वी राज ठाकरेंचं औक्षण करण्यात आलं आणि राज ठाकरेंचा, या मनसैनिकांचा, त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत, हा ताफा सध्या वढूमध्ये पोहोचलाय आणि राज ठाकरे गाडीतून उतरून आता समाधी स्थळाकडे पुढे निघाले. ही 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आपण दृश्य पाहतोय. एकीकडे संपूर्ण ही गर्दी आहे, मनसैनिकांची आहे आणि वडूतल्या स्थानिकांची सुद्धा, कारण राज ठाकरे तिथे येणार म्हटल्यावर त्यांच्या स्वागतासाठी वाटेमध्ये प्रत्येक ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली. तशी वडूमध्ये सुद्धा राज ठाकरे वडूमध्ये पोहोचलेत आणि तिथे स्थानिकांकडून स्वागत स्वीकारल्यानंतर आता पुढे ते छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी निघालेले आहेत आणि तिथे श्रद्धांजली अर्पण करतील आणि मग पुढे औरंगाबादच्या दिशेनं त्यांचा प्रवास सुरू राहील. ही दोन्ही दृश्य एक्सक्लुझिव्ह आपण पाहतोय. राज ठाकरे वडूमध्ये पोहोचल्यानंतर आता त्यांचं स्वागत झालंय तिथे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर लगेचच ते पुढे औरंगाबादसाठी रवाना होतील, कारण वाटेमध्ये बरेचसे मनसैनिक हे राज ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी वाटेमध्ये जमलेले आहेत किंवा ठिकठिकाणी थांबलेले आहेत आणि या सगळ्या शुभेच्छांचा, स्वागताचा स्वीकार करत ते पुढे औरंगाबादपर्यंत पोहोचणार आहेत. मनसेचे काही नेते हे आधीच औरंगाबादमध्ये पोहोचलेत, कारण उद्या मोठी सभा होणार आहे राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये. त्यासाठी ते कालच पुण्यामध्ये गेले होते. पुण्यात आज सकाळी पुरोहितांचा आशीर्वाद घेऊन राज ठाकरे निघालेले आहेत. ते आता सध्या वढू या ठिकाणी पोहोचलेत छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आणि त्याच ठिकाणची ही थेट दृश्य आपण पाहतोय. मनसेचे बरेच नेते हे आधीच पूर्वतयारीसाठी औरंगाबादमध्ये पोहोचलेत. तिथे सभेची जय्यत तयारी सुरूच आहे. आपण थेट जाऊयात. वैभव सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच, जे वढूमध्ये सध्या आहेत. राज ठाकरे वढूमध्ये पोहोचलेत आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी ते आहेत आणि
वैभव, बरेचसे मनसेचे नेते हे ऑलरेडी औरंगाबादमध्ये पोहोचलेत. राज ठाकरे सध्या वडूमध्ये आहेत. त्यांच्यासोबत कोण कोण आहे? श्वेता, पुण्यातले स्थानिक नेते जे आहेत ते राज ठाकरे यांच्या बरोबर आहे. किशोर शिंदे, बाबू वागसकर जे मनसेचे उपनेते आहेत, पुण्यातले सगळे नेते हे त्यांच्या सोबत दौऱ्यामध्ये आहेत. त्यासोबत अभ्यंकर जे नेहमी राज ठाकरे यांच्या सोबत असतात नेते, ते त्यांच्या सोबत आहेत. आणि बाकी मनसेचे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या गाड्यांचा मोठा ताफा त्यांच्या सोबत आहे. हे सगळे कार्यकर्ते हे औरंगाबादला जाणार आहेत आणि मोठ्या संख्येनं पुण्यातले कार्यकर्ते जे आहेत ते त्यांच्या सोबत आहेत. आणखी कार्यकर्त्यांचा गाड्यांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढेल. दरम्यान नगरहून पुढे जात असताना नगर निवास असं करून शिवूर बंगला आणि त्यानंतर राज ठाकरे हे औरंगाबादला पोहोचतील. रस्त्यात असंख्य मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते त्यांची सोबत करणार आहेत. आता वैभव, सध्याची दृश्य आपण पाहतोय. राज ठाकरे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी आहेत आणि तिथे त्यांच्या हस्ते आरती झाली आहे. त्यांनी पुष्पहार अर्पण केलाय आणि तिथल्या असलेल्या स्थानिकांशी ते बोलतायत. वैभव, श्वेता, यापूर्वी सुद्धा अनेकदा राज ठाकरे यांनी इथे यायचं नियोजन केलेलं होतं संभाजी महाराजांच्या समाधीवर, मात्र ते प्रत्यक्षात येऊ शकलेलं नव्हतं. आज मात्र त्यांच्या एकूण राजकीय भूमिकेला अनुसरून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दौऱ्यामध्ये नियोजित करण्यात आल्या आणि त्यामध्ये संभाजी महाराजांच्या समाधीला आदरांजली वाहण्यासाठी किंवा अभिवादन करण्यासाठी राज ठाकरे इथे येतील हे नियोजनात आणण्यात आलं. आता आपण राज ठाकरेंचं दर्शन घेतलं आणि ते इथं आलेत. आरती जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. शौर्य कवन जे आहे ते हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने इथं म्हटलं जातंय. मिलिंद एकबोटे आणि शौर्य स्तवन झालंय छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी. जी वैभव, शौर्य कवन जे संभाजी महाराजांच्या समाधी दर्शन घेतल्यानंतर श्वेता, राज ठाकरे यांच्या समोर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शौर्य कवन म्हटलंय. आता संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन झाल्यानंतर शेजारी कवी कलश यांची समाधी आहे तिथं राज ठाकरे दर्शन घेतलं आणि लगेच ते औरंगाबादच्या दिशेनं मार्गस्थ होतील असं कळतंय. या सगळ्या परिसराची पाहणीही ते करणार होते. छत्रपती संभाजी महाराजांचा अतिशय दिव्य असा पुतळा जो आहे तो या ठिकाणी आहे. तेजोमय पुतळा आहे जो वर्षानुवर्ष इथं त्याची उभारणी करण्यात आलेली होती. त्याही पुतळ्याची राज ठाकरे पाहणी करतील असं कळतं. या सगळ्या परिसरामध्ये माहिती घेतल्यानंतर ते इथून निघतील आणि थेट औरंगाबादच्या दिशेनं रवाना होतील. अजूनही समाधीच्या भोवती असलेल्या मांडवामध्येच राज ठाकरे आहेत आणि तिथं हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांची भेट घेतली. तिथून आता राज ठाकरे हे बाहेर पडत आहेत. कार्यकर्ते हे अत्यंत उत्साही आहेत सेल्फी घेण्यासाठी. या सगळ्या दौऱ्यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाचं पाहायला मिळालं, कार्यकर्ते कुठेही असले तरी राज ठाकरे यांचा चेहरा आपल्या सेल्फीमध्ये कैद करता यावा यासाठी मोठी लगबग जी आहे ती कार्यकर्त्यांची दिसून येते. संभाजी महाराजांची या समाधीची प्रतिकृती जी आहे ती पुतळ्याची प्रतिकृती जी आहे ती त्यांना देण्यात आली. एक रामाची मूर्ती जी आहे ती देण्यात आलेली आणि ती देऊन त्यांचे स्वागत जे आहे ते मनसेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. आता छंदोगमात्य अर्थात संभाजी महाराज यांचा प्रिय सखा किंवा जोडीदार असलेल्या कवी कलश यांची समाधी जी आहे बाजूला तिथे राज ठाकरे दर्शन घ्यायला आलेले आहेत. संभाजी महाराजांचा इतिहास हा कवी कलशांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.
शेवटच्या क्षणापर्यंत सोबत राहिलेला मित्र अशी ओळख ही कवी कलश यांची आहे, ज्यांना छंदोगमात ही पदवी स्वतः शिवाजी महाराजांनी दिलेली होती आणि संस्कृतचे अतिशय गाढे अभ्यासक असलेल्या कवी कलशांच्या समाधीचं दर्शन राज ठाकरे यांनी घेतलं आणि आता ते इथून औरंगाबादच्या दिशेनं रवाना होतील. मात्र त्यापूर्वी संभाजी महाराजांचा पुतळा जो आहे त्याही ठिकाणी जाण्याची तयारी जी आहे ती राज ठाकरे यांची आहे. सगळी पाहणी केल्यानंतर ते इथून निघतील. सगळी माहिती जी आहे ती ते सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना विचारून घेत आहेत. इथे स्थानिक ग्रामस्थ त्यांच्या सोबत आहेत, सरपंच त्यांच्या सोबत आहेत आणि या सगळ्या भाऊगर्दीमध्ये कार्यकर्त्यांच्या इथल्या बऱ्याच गोष्टींची माहिती जी आहे ती त्यांच्याकडून घेतली जाते. वास्तविक संभाजी महाराजांच्या समाधीवरती आलेले पहिले ठाकरे आहेत असं ग्रामस्थांचं म्हणणं होतं. आम्ही जेव्हा ग्रामस्थांशी बोलत होतो इथं इतक्या वर्षामध्ये अनेकदा ही नियोजनं झाली राज ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबियांची येण्याची, मात्र प्रत्यक्षात कुणी इथं आलेलं नव्हतं. ही पहिली वेळ आहे जेव्हा ठाकरे कुटुंबियातलं कुणीतरी थेट या ठिकाणी आलंय. आता राजकीय वेश वेगळे जरी असले तरी ठाकरेंच्या कुटुंबातलं कोणीतरी इथं आलंय म्हणून या ग्रामस्थांना मोठी उत्सुकता होती. आसपासच्या गावांमधले अनेक ग्रामस्थ जे आहेत ते या ठिकाणी आलेले होते आणि आता प्रत्यक्ष संभाजी महाराज यांचा पुतळा जो आहे इथं उभारण्यात आलेला 1965 साली यशवंतराव चव्हाण यांनी या पुतळ्याचं उद्घाटन केलेलं होतं. तिथं राज ठाकरे हे दर्शनासाठी जात आहेत. केवळ ते एकटे आणि काही कार्यकर्ते जे आहेत ते संभाजी महाराजांच्या या पुतळ्याजवळ जातील. अत्यंत देखणा हा पुतळा आहे आणि याच सगळ्या परिसरात गेले कित्येक वर्ष सुधारणा करण्यात याव्या यासाठी प्रयत्न सुरू होते. यंदाच्या वर्षी बजेटमध्ये 150 कोटी रुपये देऊन या वडूतुळापूरच्या विकास आराखडा जो आहे तो राबवण्यात यावा अशा सूचना राज्य सरकारनं दिलेल्या होत्या. एकूण महाराष्ट्राच्या राजकारणातलं शिवाजी महाराजांचं आणि संभाजी महाराजांचं स्थान लक्षात घेता आणि या अशा पद्धतीच्या पॉलिटिकल लाईनमध्ये म्हणा किंवा पॉलिटिकल नरेशनमध्ये ज्याला आपण राजकीय परिभाषा ठरवणं असं म्हणतो त्याच्यामध्ये संभाजी महाराजांचं स्थान काय आहे हे राज ठाकरे यांनी दाखवून दिलंय. इथं येऊन आपल्या हिंदुत्ववादी राजकारणाची रेघ ही आणखी मोठी करता यावी असाच राज ठाकरे यांचा प्रयत्न आहे आणि त्यापूर्वीपासूनच संभाजी महाराज यांना धर्मवीर ही पदवी असल्यानं अनेक हिंदुत्ववादी संघटना या आधीपासूनच या वडूतुळापूरला येऊन आपली कार्यकर्ते जे आहेत ते सेवा देत असतात. हे दैवत मानलं जातं अनेक हिंदुत्ववादी संघटनांकडून संभाजी महाराजांना, जे हिंदवी स्वराज्याचं नरेटिव्ह पुरोगामी सांगतात, ज्याच्यामध्ये इतर सगळ्या जाती जमाती होत्या, त्याला छेद देण्यासाठी म्हणून संभाजी महाराजांची धर्मवीर ही पदवी घेऊन पुढे हिंदुत्ववादी राजकारण नेलं जातं आणि तोच धागा पकडत राज ठाकरे यांनी आजच्या औरंगाबाद दौऱ्यात जिथून ज्या त्यांच्या हिंदुत्ववादी राजकारणाची रेघ मोठी करायचा प्रयत्न ते करतायत त्या दौऱ्यामध्ये या संभाजी महाराजांच्या भेटीचं नियोजन करण्यात आलं. ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आणि अधोरेखित करण्यासारखी बाब आहे. याचं कारण या जागेला किंवा संभाजी महाराजांना असलेलं धर्मवीर हे अधिष्ठान आणि त्याचाच दाखला घेऊन किंवा तोच धागा पकडत राज ठाकरे त्यांच्या राजकारणासाठी त्यांच्या औरंगाबादच्या दौऱ्यामध्ये महाराजांच्या भेटीचं नियोजन आपल्याला दिसतंय. आता ते वरती जाऊन स्वतः दर्शन करून राज ठाकरे खाली उतरलेत, कार्यकर्ते खाली उतरलेत आणि आता इथून ते गाडीमध्ये बसतील आणि थेट औरंगाबादच्या दिशेनं रवाना होतील. पुण्याहून हा ताफा अत्यंत वेगानं आलेला होता, मात्र आता जशी जशी गाड्यांची संख्या वाढेल तसा पुढचा प्रवास हा त्याचा वेग जो आहे तो काहीसा कमी होईल असं सांगितलं जाते. अनेक मोठे कार्यकर्ते जे आहेत ते राज ठाकरे यांच्या सोबत आहेत, माध्यमांचे प्रतिनिधी आहेत आणि या सगळ्यांची मोठी भाऊगर्दी जी आहे ती इथं समाधीच्या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. इथं राज ठाकरे येतील. त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी कुणाशीही बोलताना कुठलीही प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली नाही. ते उतरल्यापासून केवळ वस्तूंबाबत, घटनांबाबत किंवा स्थळाबाबतची माहिती जी आहे ती विचारताना दिसत आहेत आणि ती माहिती अत्यंत शांतता ऐकून घेत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता मनसेच्या वतीनं त्या ठिकाणी एक छोटेखानी सत्कार जो आहे तो राज ठाकरे यांचा करण्यात येतोय. फुले पगडी त्यांना देण्यात आली आहे आणि वारकऱ्यांचा पंचा जो आहे तो घालून
त्यांचा सत्कार करायचा त्यांचा सत्कार जो आहे तो स्थानिक मनसेच्या नेत्यांनी आणि ग्रामस्थांनी मिळून इथं केला आहे. संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बरोबर हा छोटेखानी कार्यक्रम जो आहे तो करण्यात आला. इथल्या ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला आहे, स्थानिकांनी सत्कार केला आहे. घोषणाबाजी जी आहे ती जोरदार घोषणा केली जाते. हिंदू जननायक राज ठाकरे अशी घोषणा जी आहे त्या या घोषणा जोरदार दिल्या जातात. मनसेचे कार्यकर्ते, माध्यमांचे प्रतिनिधी आहेत आणि हा सत्कार झाल्यानंतर आता राज ठाकरे हे औरंगाबादच्या दिशेने काही वेळामध्ये रवाना होतील. श्वेता जी, तीच ही थेट दृश्य आपण दाखवत आहे. आता छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर राज ठाकरेंनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं आणि मग आता स्थानिकांकडून सत्कार स्वीकारलेला आहे राज ठाकरे यांनी आणि आता ते पुढच्या प्रवासाला रवाना होतील असं दिसतंय. त्यामुळे वढू या ठिकाणचा त्यांचा दौऱ्यादरम्यानचा कार्यक्रम हा पूर्ण झालेला दिसतोय. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणं हा मुख्य हेतू होता आणि इथे येऊन त्यांनी समाधी स्थळ किंवा त्याच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक गोष्टी या सगळ्याची माहिती जातीनं स्वतः राज ठाकरे यांनी घेतली. त्यांच्यासोबत वडूगावचे सरपंच किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी हे सुद्धा होते. त्यांच्याकडून ही सगळी माहिती घेतली आणि मग छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन तिथे पुष्पहार अर्पण करून किंवा समाधीस्थळी अभिवादन करून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वढूवासियांकडून सत्कार स्वीकारला आणि आता पुढच्या दौऱ्यासाठी ते आता रवाना होतील पुन्हा एकदा. कारण पुण्यातून निघालेला राज ठाकरेंचा ताफा हा थेट वढू या ठिकाणी थांबला आणि इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन हा त्यांच्या दौऱ्यातला एक मुख्य कार्यक्रम होता आणि तो आटपून आता राज ठाकरे पुन्हा एकदा त्यांच्या ताफ्यासह औरंगाबादसाठी रवाना होतील. मात्र वाटेमध्ये मनसैनिकांकडून ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताची तयारी झाली आहे. जय्यत ज्या वेळेला राज ठाकरे वडूमध्ये पोहोचले त्यावेळी तिथे त्यांचं औक्षण करण्यात आलं. मग आतमध्ये आल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी येऊन तिथे आरती केली, मग पुष्पहार अर्पण केला आणि तिथे नतमस्तक झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा त्याच ठिकाणी जो आहे पूर्णाकृती पुतळा त्याला देखील राज ठाकरे यांनी अभिवादन केलं. वढूवासीय स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा राज ठाकरे यांच्या सोबत, त्याचसोबत पुण्यामधून जे मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी राज ठाकरे यांच्या सोबत आहेत ते देखील संपूर्ण औरंगाबादपर्यंत त्यांच्यासोबत असणारच आहेत आणि हा सगळा ताफा आता पुण्यापासून औरंगाबादचा प्रवास करतोय. या सगळ्याची थेट दृश्य आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्याचे सगळे अपडेट्स आणि औरंगाबादला पोहोचण्यापूर्वी त्यांनी वढू या ठिकाणी खास छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि ज्या पद्धतीने गावकरी सांगतायत त्याप्रमाणे ठाकरे घराण्यातलं कोणीतरी ठाकरे हे प्रथमच वढू या ठिकाणी आले. म्हणजे राज ठाकरे प्रथमच आणि त्याहीपेक्षा ठाकरे घराण्यातलं कोणीतरी प्रथमच इथे वढू या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी आल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे एक प्रकारे उत्सुकता होती गावकऱ्यांमध्ये सुद्धा की कोणीतरी ठाकरे घराण्यातलं वढूमध्ये आज पहिल्यांदा येत आहे. त्यामुळे वढू या ठिकाणचा इतिहास किंवा छत्रपती संभाजी महाराजांची समाधी ज्या ठिकाणी आहे त्या आसपासच्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यात सुद्धा राज ठाकरे यांना रस दिसला आणि त्यांनी गावकऱ्यांकडून लोकप्रतिनिधींकडून सगळी माहिती जाणून घेतली आणि आता पुढे राज ठाकरे यांचा ताफा पुढच्या प्रवासासाठी रवाना होईल. या संदर्भातली माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत आहेतच. वैभव, आता समाधीला अभिवादन तर झालेलं आहे किंवा वढू या ठिकाणचे कार्यक्रम आता आटपलेत, त्यामुळे आता पुढे काय? वैभव, आवाज येतोय? येतोय श्वेता. हां, आता वढू या ठिकाणचे कार्यक्रम आटपल्यानंतर पुढे दौरा कसा काय? इथून राज ठाकरे हे निघतील आणि नगरमध्ये ते जेवायला थांबतील असं कळतंय. नगरमध्ये त्यांनी जेवण केल्यानंतर ते पुन्हा औरंगाबादच्या दिशेने मार्गस्थ होतील. आता दरम्यान रस्त्यामध्ये जिथे जिथे कार्यकर्ते हे त्यांचं स्वागत करायसाठी थांबतील तिथं अगदी काही क्षणांसाठी राज ठाकरे हे काचा खाली करून स्वागत त्यांचं स्वीकारतात किंवा सत्कार जे ते स्वीकारतात. फुलं असतील किंवा इतर गोष्टी असतील त्या ते स्वीकारतात आणि त्यानंतर ते पुन्हा मार्गस्थ होतात. त्यामुळे अगदी काही क्षणांसाठी हा सगळा ताफा जो आहे तो ताफा थांबतो आणि त्यानंतर
जी. कार्यकर्ते जे आहेत ते पुढे मार्गस्थ होतात. जे कार्यकर्ते तर अगदी पुण्यापासूनच त्यांच्या सोबत आहेतच, कारण आणि ते औरंगाबाद पर्यंत पुढे शेवटपर्यंत राज ठाकरे यांच्या सोबत असतीलच. आधीच मनसेचे बरेच पदाधिकारी कार्यकर्ते हे पूर्वतयारीसाठी औरंगाबादमध्ये पोहोचले सुद्धा आहेत. मात्र सध्या राज ठाकरे हे काल मुंबईमधून पुण्याला गेले आणि मग पुण्यातून आता आज सकाळी पुरोहितांचा ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन ते औरंगाबादच्या दिशेने निघाले. मात्र वाटेत वढू या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊनच मग राज ठाकरे त्यांच्या औरंगाबादच्या सभेला पुढे मार्गस्थ होतील. उद्या औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोठी सभा आहे. राज ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्याचे प्रत्येक अपडेट तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती पाहायला मिळतील. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. तर उद्या औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे आणि राज ठाकरे पुण्याहून औरंगाबादला रवाना झालेत. त्याआधी आज सकाळी पुरोहितांनी राज ठाकरेंना आशीर्वाद दिला असून पुरोहितांकडून मंत्रोच्चार आणि शंखानाद करण्यात आलाय. तर राज ठाकरेंचा दौरा आणि सभा चांगली पार पडावी यासाठी पुरोहितांनी धार्मिक पूजा केली आहे. तर दुसरीकडे अमित ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल झालेले असून त्यांनी सभास्थळाची पाहणी केल्यानंतर औरंगाबादमधील कर्णपुरा मंदिरात दर्शनही घेतलंय. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेचा कोणताही फरक औरंगाबादमध्ये पडणार नाही. 2 दिवस बातम्या होतील, त्यानंतर सर्व काही विसरून जातील असा टोला शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी लगावलाय. आज अमित ठाकरे त्या ठिकाणी गेले, तुमच्या देवीचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे. म्हणजे तुमच्या देवीचं दर्शन घेऊन त्यांनी सभा यशस्वी व्हावी अशा पद्धतीचे आशीर्वाद देवीकडून मागितले. देवी ही सगळ्यांची आहे. देवी काही माझी एकट्याची नसते. ती देवी समस्त संभाजीनगरकरांची, समस्त महाराष्ट्राची आहे. त्यामुळे त्याचं दर्शन करणं हे काही नवीन किंवा मोठी बाब नाही आहे. आणि पण तुम्ही हेच सांगितलं की या देवीचे पुजारी अंबादास दानवे आहे. म्हणजे पुजारी कोण देवाचं हे मला असं वाटतं आपणच सांगितलेलं एक सगळ्यांसमोर हा एक मुद्दा आलेला आहे. परंतु अशा पद्धतीनं देवस्थानाचं दर्शन घेणं रुटीन सगळे लोक घेत असतात, तसं अमित ठाकरेंनी घेतलं असेल. काही हरकत त्याला असण्याचं काहीच कारण नाही. परंतु याच राज ठाकरेंनी आधी सांगितलं होतं, ज्यावेळेस उद्धवसाहेब ज्यावेळेस अयोध्येला चालले होते त्यावेळेस असं सांगितलं होतं की यांना उत्तर भारतातले देव आवडतात आणि आठवतात. कृष्ण आठवतो, यांना राम आठवतो, हनुमान आठवतो. आता हेच राज ठाकरे तिकडे जाणार आहे. मला असं वाटतं हा काळाने उगवलेला सूड आहे असं मी या निमित्तानं समजतो. पण ज्या ठिकाणी सांस्कृतिक मंडळावर सभा होते ती बाळासाहेबांनी प्रचंड सभा गाजवलेल्या आहेत. त्याची बरोबरी करण्याचा राज ठाकरे या ठिकाणी प्रयत्न करतायत. ती बरोबरी होईल? रेकॉर्ड बाळासाहेबांचा तोडतील? मला असं वाटतं गर्दीच्या विषयाने बरोबरी कधी साधली जाते, त्याच्यातून आपण जो विचार देत असतो, ज्या विचाराचं जनतेचं ऍक्सेप्टन्स असतं ते बाळासाहेबांनी दिलेलं आहे. राज ठाकरेंच्या सभेची किंवा त्यांच्या भाषणाचा काहीच परिणाम होणार नाही कोणा? मला असं वाटतं राज ठाकरेंची आतापर्यंत तिथं 7-8 भाषणं झालेले. मी आता त्याची यादी बघत होतो. काही झालं नाही. पूर येतो, पुरानंतर पाणी ओसरतं, नंतर काहीच राहत नाही. अशा प्रकारे राज ठाकरेंच्या सभेचं वर्णन करता येईल. पण राजगर्जना वगैरे अशा पद्धती. आणि यानंतर बातमी ती म्हणजे युवा सेना प्रमुख आणि राज्याचे पर्यटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानातील पद्मावती देवीचं दर्शन घेतलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी तिरुपती देवस्थान ट्रस्टींसोबत बैठक घेतलेली आहे. नवी मुंबईतील उल्वे येथील 10 एकर जमीन तिरुमला तिरुपती देवस्थानला मंदिर निर्माणासाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. यावेळेस आदित्य ठाकरेंनी जमिनीच्या कागदपत्र हस्तांतरित केलेली आहेत. तर आत्ताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. आणि यावेळेस आदित्य ठाकरे यांच्या सोबत शिवसेना सचिव आणि तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टचे सदस्य मिलिंद नार्वेकर, शिर्डी साईबाबा देवस्थानचे सदस्य राहुल कनाल आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण उपस्थित होते. आणि याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. थेट उदयकडे जाणार आहोत. उदय,
म्हणाले. आपण बघतो की युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे काल रात्रीच तिरुपती येथे पोहोचलेले आहे. तिरुपती देवस्थानने त्यांना निमंत्रण दिलं होतं. त्यानुसार त्यांनी काल रात्रीच पद्मावती देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर आज पहाटे त्यांनी बालाजी व्यंकटेश्वर असं देखील दर्शन घेतलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबई ते उल्वे येथे 10 एकर जमीन जी आहे ती राज्य सरकारने तिरुमला तिरुपती देवस्थानला दिलेली आहे आणि त्याचा जमिनीचं हस्तांतरण जे आहे ते देखील आज सकाळी पार पडलेलं आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष सुब्बा रेड्डी यांच्याकडे ही कागदपत्र जी आहे ती सुपूर्द केलेली आहे. ते कागदपत्र सुपूर्द केल्यानंतर या 10 एकर जमिनीवरती तिरुपती देवस्थान जे आहे ते प्रतिकृती जी आहे तिथे निर्माण केली जाणार आहे. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांना आणि बालाजी भक्तांना आता थेट नवी मुंबई उल्वे येथे तिरुपतीचं दर्शन जे आहे ते घेता येणार आहे. त्या संदर्भातला हा एक सद्भावना दौरा जो आहे तो होता आणि त्या दृष्टिकोनातून आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे तिरुपती येथे पोहोचलेले होते. त्यांच्यासोबत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर तसंच शिवसेना सचिव सुरज चव्हाण आणि शिर्डी देवस्थानचे सदस्य राहुल कनाल हे देखील उपस्थित होते. एक आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र सरकार यांच्यामधला हा एक करार होता आणि त्यानुसार ही जी बैठक आहे ती नियोजित करण्यात आली होती. पूर्वनियोजित होती का? हो, ही भेट पूर्वनियोजित होती. त्यानुसार आदित्य ठाकरे तिथे पोहोचले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काल वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक जी आहे ती पार पाडलेली आहे आणि त्या बैठकीला युवासेना नेते आदित्य ठाकरे यांची अनुपस्थिती जी आहे ती जाणवली. त्यासंदर्भात खासदारांनी विचारणा देखील केली होती. त्याचा उलगडा जो आहे सकाळी झालेला आहे. आदित्य ठाकरे शिवसेना नेते हे काल बैठकीला अनुपस्थित होते, मात्र ते तिरुपती इथे पोहोचले होते. त्यांचे आज ते दर्शन जे आहे ते झालेले आहे. त्यानंतर त्यांनी राज्य सरकारची जी जमीन आहे ती तिरुमला देवस्थानला हस्तांतरण केलेले आहे. धन्यवाद उदय या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर उद्या भाजपची देखील मुंबईमध्ये सभा होतीये. बूस्टर डोस असं या सभेचं नाव असून त्याचा एक टीजर भाजपनं जारी केलाय. महानगरपालिकेत जे सत्ता चालवत आहेत ते महानगरपालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजतात. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही. जोपर्यंत या मुंबईच्या महानगरपालिकेला या भ्रष्टाचारांच्या विळख्यातनं बाहेर काढत नाही तोपर्यंत दम घेता येणार नाही. भ्रष्टाचारांच्या विरुद्ध तत्वाला विरोध करणाऱ्यांच्या विरुद्ध आम्हाला पेटून उठण्याकरता खोल थांबणार नाही. भ्रष्टाचार आम्ही काढतच राहू. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. यावेळी राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय. आणि आतापर्यंत आम्ही संयम बाळगलाय, पण जर पाणी डोक्यावरून जाणार असेल तर त्या पाण्यात आम्हाला इतरांना बुडवावं लागेल असं राऊत म्हणाले. महाराष्ट्रातलं वातावरण काही राजकीय पक्ष हे खराब करण्याचा प्रयत्न करतात. धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर. ते योग्य नाही. शिवसेनेच्या बदनामीची आणि खास करून महाराष्ट्राच्या बदनामीचा एक व्यापक कट काही असामाजिक संघटना तत्त्व यांनी एकत्र येऊन सुरू केलेला आहे. अनेक माध्यमातून त्यांना महाराष्ट्रामध्ये अस्थिरता निर्माण करायची आणि त्या सगळ्याला उत्तर देणं गरजेचं आहे. शिवसेना छातीवर वार झेलणारा पक्ष आणि समोरून वार करणारा पक्ष. हे पाठीमागचे वार आमच्यात चालत नाही. आतापर्यंत आम्हाला सत्ता किंवा सरकार असल्यामुळे काही बाबतीत संयम आम्ही बाळगला किंवा ते बाळगणं संयुक्तिक असतं. पण जर पाणी डोक्यावरून जाणार असेल तर त्या पाण्यामध्ये आम्हाला इतरांना बुडवावं लागेल. मग त्यांना गटांगळा खाव्या लागतील. आम्हाला लढण्याचं प्रशिक्षण देण्याची गरज नाही आणि आम्हाला
भाडोत्री लोकही लागत नाहीत लढण्यासाठी. आम्ही दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदुका ठेवून लढत नाही. आमची हत्यारं आमचीच आहेत आणि ती धारदार आहेत. 2 घाव बसले तर पाणी मागणार नाही. हिंदुत्ववादाचं कातळं ज्या लोकांनी आता पांघरलं आहे ते कातळं सुद्धा भाड्याचं आहे. 1992ची दंगल विसरले का, की ज्याच्यामध्ये शिवसैनिकांनी बलिदान केलं. अयोध्येच्या आंदोलनामध्ये शिवसैनिकांनी केलेला त्याग हे विसरले का. आम्हाला हिंदुत्व भाड्याने घ्यावं लागत नाही, ते आमच्या रक्तामध्ये आहे. आम्ही कोणाला वापरू देत नाही. ज्या क्षणी आम्हाला वाटलं की आमचा वापर होतोय त्या क्षणी आम्ही लात मारून बाहेर पडणारे स्वाभिमानी महाराष्ट्राचे लोक आहोत. तर संजय राऊतांची भाषा दिवसेंदिवस जास्त शिवराळ होत चालली अशी टीका मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी केली आहे. त्यांची भाषा अधिकाधिक शिवराळ आणि अधिकाधिक वाईट दिवसेंदिवस व्हायला लागलेली आहे. काहीही बडबडायला लागलेले आहेत. त्या प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायची काही गरज नाही. महाराष्ट्रातली जनता सगळं बघतेय. त्यांना माहिती आहे की नक्की राजसाहेब आणि महाराष्ट्र नवसेनेचं हिंदुत्व काय आहे आणि ते लोकांना आवडतंय. तर व्यावसायिक अविनाश भोसलेंवर सीबीआयची छापेमारी. आत्ताची ही ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. भोसलेंचं घर आणि कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली आहे. मुंबई आणि पुण्यात छापेमारी करण्यात आलेली असून येस बँक DHFL घोटाळ्या प्रकरणी हा छापा टाकण्यात आल्याचं कळतं. आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय. अविनाश भोसलेंच्या घरावर सीबीआयनं छापेमारी केलेली आहे. व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या अडचणीमध्ये त्यामुळे वाढ झालेली आहे. तर आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत आहेत. गोविंद, काय सविस्तर अपडेट्स मिळत आहेत? म्हणाली या सगळ्या छापेमारीबद्दल अधिकृत माहिती जी आहे ती सीबीआय कडनं देण्यात आलेली आहे. दुजोरा देण्यात आलाय. मात्र अविनाश भोसलेचा या सगळ्या प्रकरणामध्ये नेमका काय संबंध होता त्याबद्दल ते काही बोललेले नाहीयेत. पुणे आणि मुंबईमध्ये आत्ता या क्षणी 8 टीम सीबीआयच्या छापेमारी करता आहेत आणि वेगवेगळ्या कंपन्या आहेत ज्यांचा तुम्ही उल्लेख केला की येस बँक आणि DHFL मध्ये जो काही पैशाचा व्यवहार झाला होता 3,600 कोटी रुपयाचा हा व्यवहार कळतो आणि त्याच्यामध्ये 600 कोटी रुपयाचा अपहार झाल्या प्रकरणी हा सगळा तपास सुरू असल्याची माहिती मिळते आहे. आणि त्यानुसारच पुण्यात अविनाश भोसले असतील किंवा इतर जे नामांकित बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांच्याकडे सुद्धा चौकशीसाठी सीबीआयची काही पथकं गेल्याची माहिती मिळते आहे. मात्र आता जी सीबीआयने अधिकृत माहिती दिली त्यानुसार मुंबई आणि पुण्यामध्ये 8 ठिकाणी सीबीआयची पथकं छापेमारी करतात आणि हा सगळा जो प्रकार आहे तो येस बँक आणि DHFL मध्ये जो व्यवहार झाला किंवा जी देवाणघेवाण झाली त्या व्यवहार संदर्भातली आहे अशी आपल्याला माहिती मिळते. म्हणाल. धन्यवाद गोविंद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता बातमी ती म्हणजे सांगलीच्या पलूसमध्ये धोंडीराम महाराज यात्रेनिमित्तानं बैलगाडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यावेळेस बैलगाडाचा जू अचानक तुटल्यानं बैलगाडा भरकटला आणि या अपघातात 3 जण जखमी झालेले असून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. शर्यती दरम्यान बैलगाडा प्रेमी व्हिडिओ काढण्यात व्यस्त होते. त्याच दरम्यान हा अपघात झालेला आहे. तर बैलगाडा भरकटून 3घांच्या अंगावर गेल्याची घटना घडलेली आहे. या अपघातात 3 जण जखमी झालेले आहेत. सांगलीमध्ये बैलगाडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं त्या दरम्यान ही घटना घडलेली आहे. तर आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्यासोबत आहेत. आसिफ, नेमकं काय घडलं आणि जखमींची प्रकृती कशी आहे? एकूणच बघितलं तर की जर यात्रा जत्राला आता बैलगाडी शर्यतीच गावखेड्यात सुरू झालेल्या आहेत त्याच पद्धतीने या यात्रेच्या निमित्तानं बैलगाडी शर्यत आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या बैलगाडीची शर्यत सुरुवात झाल्यानंतर त्या बैलाचा जू तुटल्यामुळे काही हौशी कलाकार हे मध्ये जाऊन मोबाईलवरनं शूट करत होते बैलगाडी शर्यतीचं आणि त्याचवेळी ते जू तुटल्यामुळे त्या बैलगाडी त्यांच्या अंगावरनं गेल्या आणि या 3घांच्या अंगावरनं बैलगाडी गेल्यानंतर त्यांना किरकोळ जखमा झाल्या त्या आणि पलूसमध्ये प्राथमिक रुग्णालय यांच्यावर उपचार करून त्यांना
सोडून देण्यात आलाय. परंतु बघितलं की ज्या काही ठिकाणी बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलं जातं त्या ठिकाणी काही नियमांचं सरकारनं घालून दिलं, नियमांचं पालन केलं पाहिजे. त्याच पद्धतीने लोकांना सुद्धा अवॉइड केलं पाहिजे की आत येऊ नका. परंतु काही लोक हौशी कलाकार स्वतःहून या बैलगाड्याच्या शर्यती सुरू झाल्यापासून आत येत आहेत आणि त्यामुळे ती घटना घडलेली आहे. सुवर्ण. धन्यवाद आसिफ या सविस्तर माहितीसाठी. तर नागपुरातल्या नागलवाडी इथं अगरबत्तीच्या कारखान्याला भीषण आग लागली असून सकाळच्या सुमारास ही आग लागली आहे. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलंय. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आणि या सगळ्या बातम्यांचा बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली. आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.